मित्रांनो, रात्रीचे 2 वाजलेत आणि मी सध्या आहे पुण्याच्या चिंचवड रेल्वे स्टेशनला आणि मी चाललो इथून गावाकडं. आणि माझी ट्रेन आत्तापासून जवळपास 1.25 तास लेट आहे. 1.5 ते 1.25 तास. आता माहीत नाही ते किती कवर करत इथपर्यंत पोहोचल नाही पोहोचल. मी जातो आहे दादर शिर्डी एक्सप्रेसनी गावाकडं आणि मला उद्या सुट्टी असल्यामुळं म्हटलं चला गावाकडं चक्कर मारत. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काम आहे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार. त्यासाठी ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. ठीक आहे. तर बऱ्याच वेळचं ट्रेन स्टेशनवर मी एकटा बसलो आहे आणि लिटरली कोणच नव्हतं. सो याने मला जॉईन केलं आहे. बऱ्याच वेळपासून बसला आहे माझ्यासोबत इथं. सही आहे. मित्रांनो, ही आहे माझ्या गावाकडची संध्याकाळ. सनसेट ऑलमोस्ट झाला आहे एक 10 मिनटापूर्वी आणि आम्ही अजूनही आमच्या रानामध्ये काम करतो आहे. सुट्टीला आलो तुम्ही 1 दिवसासाठी, बट राहिलेलं उरलेलं काम हे करायलाच पाहिजे. कारण आता मम्मी नाना गावाकडे असतात, मम्मी नाना गावाकडे असतात आणि आम्ही दोघं पुण्याला असतो. सो त्यामुळं हे पण बघणं गरजेचं आहे. 1 दिवसाची सुट्टी घेऊन गावाकडे आलो आणि चाललं आहे आपलं रानातलं काम. बाकी भारी असं वाटतं की अशा वातावरणामध्ये आपल्याला वावरायला भेटतं. हे सगळ्यात मोठं सुख आहे. कसं काय वाटलं तुम्हाला आमच्या गावाकडचं वातावरण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. त्या साईडला माझे मम्मी आणि पप्पा आहेत. तर आजच्या दिवसाचा थोडक्यात तुम्हाला रिकॅप देतो. ॲक्च्युली झालं काय, ट्रेन स्टेशनवर मी जवळपास 2-2.5 तास वेट केला आणि ती ट्रेन लिटरली 4:15च्या दरम्यान आली होती स्टेशनवर. आणि जी मला सकाळी 7:30 वाजता आमच्या गावाच्या जवळ म्हणजे शिर्डीच्या जवळ जे स्टेशन आहे तिथं सोडणार होती, ती लिटरली मला 10 वाजता ती तिथं सोडते. आणि मी एका दिवसाची सुट्टी काढून गावाला आलो होतो. ते सगळे प्लॅन माझे कोलॅप्स झाले. का तर घरापर्यंत यायला मला 11-11:30 होऊन गेले आणि अर्धा दिवस माझा ऑलरेडी संपलेला होता. त्यानंतर मग मला एका ठिकाणी जायचं होतं. मी तिथं जाऊन आलो दुपारी आणि आमच्या रानामध्ये सध्या ना शेतीची कामं चालू आहेत. ते शेतीची कामं करता करता ऑलमोस्ट आत्ता संध्याकाळचे मला 6:30-7:45 झाले. तुम्ही इंस्टाग्रामला रील बघितला असेल की मी आमच्या रानामध्ये एक व्हिडिओ टाकला होता की संध्याकाळी आमच्या रानाकडं कसं वातावरण असतं काय नाही, त्याविषयीचा व्हिडिओ टाकला होता. त्या इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करत नसाल तर इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा. सेम ID आपलं नाव आहे, IDचं नाव आहे रोहित प्रधान ब्लॉग्स. तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा. बाकी अशी होती कहाणी. आणि लिटरली अवतार बघू शकता. कामावरून आल्यानंतर मी ही क्लिप रेकॉर्ड करतो आहे आणि आता वाजले जवळपास संध्याकाळचे 7:30 आणि आज घरी बनत आहे मासवडी. जर तुम्ही संगमनेर नगरच्या भागामध्ये असाल तर तुम्हाला हा जो मासवडी खाद्यपदार्थ आहे तो तुम्हाला एकदम इझिली बघायला भेटेल. हॉटेलमध्ये सुद्धा आत्ता सध्या ह्या डिश अवेलेबल आहेत. एकदम भन्नाट अशी ही डिश आहे. बाकी बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवतो आहे मी यार. मला असं वाटतं की आता बनवायला पाहिजे. सगळ्या तर गोष्टी आहेत बट तरी पण बनवत नाही आहे. बट ठीक आहे, बनवल मी व्हिडिओ इथून पुढं. बाकी आता इथपर्यंत आज जे दिवसभरामध्ये घडलं ते तुम्हाला सांगितलं. त्याच्या काही क्लिप्स पण मी मध्ये मध्ये टाकतो, सिनेमॅटिक टाकत असतो. ते पण बघा, एन्जॉय करा. काही अजून ॲड ऑन पाहिजे असेल तर ते पण सांगा. आणि व्हिडिओ कशावर बनवत जाऊ ते पण मला कमेंटमध्ये सांगत चला. मित्रांनो, आता सध्या आहे मी श्रीरामपूर शहरामध्ये बेलापूर रेल्वे स्टेशनवर. आणि किती जणांना माहिती आहे की श्रीरामपूर स्टेशनलाच बेलापूर स्टेशन असं नाव आहे. एक गोष्ट सांगतो आहे स्टेशनबद्दल, एवढं स्वच्छ असं हे स्टेशन आहे ना. या साईडला आत्ताच काम झालं आहे स्टेशनचं आणि पाठीमागं ते जुने प्लॅटफॉर्म आहेत. बघू शकता किती सायलेंट आणि स्वच्छ असं हे रेल्वे स्टेशन आहे. माझ्या भागामध्ये भारी वाटतं मला हे असं इथून प्रवास करायला.
तर याच्यानंतर मी डायरेक्ट आलो होतो पुण्याला येऊन मला ड्युटी होती, त्यामुळे मी ड्युटी चावलं आणि लगेच ड्युटीला निघून गेलो. आणि क्लिप एंड करायची म्हणजे ब्लॉग एंड करायचा राहूनच गेला होता. सो म्हटलं चला आता रेकॉर्ड करून ब्लॉग एंड करू छानपैकी. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मान्य आहे, या व्हिडिओमध्ये काहीच नव्हतं बघायला एवढं, बट माझ्या गावाकडं जाण्याचं स्ट्रगल आणि येण्याचं स्ट्रगल, जे की एका दिवसामध्ये 1 डेचा जो माझा शो होता तो होता ॲक्च्युली त्यामध्ये फक्त. आणि स्टेशनवर रात्री 2-2:30 वाजता मला ते जे छोटंसं कुत्र्याचं पिल्लू भेटलं होतं त्याच्यासोबत लिटरली फ्रीजिंग कोल्डवाली थंडी होती. अशा वातावरणात मी तिथं बसलो होतो 2-2.5 तास ट्रेनचं वेट करत करत. फायनली मग मी पोहोचलो. दिवसभर माझे पूर्ण कामं उरकून मग मी रिटर्न परत पुण्याला आलो दुसऱ्या दिवशी. असं काहीच होतं त्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडंसं अपडेट करेल मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला थोड्याशा गावाकडच्या गप्पा गोष्टी दाखवतो. तोपर्यंत हा व्हिडिओ इथंच थांबवतो मी. व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं नसेल तर तिथं रेड बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि बेल आयकॉन ऑन करून द्या, जेणेकरून माझे पुढचे येणार व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील आणि नोटिफिकेशन येऊन जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र पब्लिक. बाय बाय.